हे बघा, इकडून महाड मारून येतो रस्ता. इकडे पूर्ण वरती पूर्ण झाडे आहे, पूर्ण हिरवं हिरवं होतं पावसाळी. आणि ही आहे आपली ॲक्टिवा, जिच्याने आपण आलो आज गावी. काय गाडी आहे सुपर्ब. हे आहे वडाचं झाड, खूप वर्षापासून इथे आहे, अगदी लहानपणापासून बघतो यावर झाडाला. आणि हे बघा, हा व्ह्यू बघा, सावित्री नदी. कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर बघा व्ह्यू काय वाटतोय. समोरच सूर्यदेवता आहेत डोळ्यावरच माझ्या, काय छान वाटतंय. आणि आता आपण जाऊया, निघूया, ग्लव्स घालूया आणि निघूया. चला भेटूया मोठं ब्लॉग सेटअप. आणि आपण पोचलो जस्ट गोठे या गावात. ते म्हातारी माणसं बसलेत, म्हणजे कुणाकडे मातीला जायचं असेल होते. कुठेतरी कोणीतरी ऑफ झालं म्हणून लोक बसलेत अशी. कारण म्हातारी माणसंच नाती जपतात. त्यांची नातं जपायची पद्धत असते ती एकदम सेल्फलेस असते म्हाताऱ्या माणसांची. कारण त्यांची ही लास्ट पिढी आहे. त्याच्यानंतर मला असं वाटत नाही की त्याच्या समोरच्याकडून फायदा नाही होत आहे, तरीसुद्धा त्याच्याजवळ नातं जपलं जातं असं होईल. आत्ता आपण गोटे सोडलं आहे आणि वाजलेत 7:15 वाजलेत. आत्ताच बघितलं मोबाईलमध्ये 7:15 झालेत. रावढलला पोचलो आहे. आता इथून काहीतरी 15 किलोमीटर असेल माझं गाव. आता आपण पोचलोय तुळील फाटा. आणि इकडून गेलो की हे मापरळ, आणि इकडे गेलो की आपलं तुळील भेलोशी, नरवण, आणि मग वरती कुडूक. भेलोशीच्या पुढे कुडूक माझं गाव. आता इथून स्पीड ब्रेकर जे चालू होतील ते अगदी वरचं तुळील जाईपर्यंत. आता आपण आज खालचं तुळील. आता असं वाटतंय की कधी घरी पोचतोय बस यार. पूर्ण थकून गेलोय स्कूटी चालून सुद्धा तुळीचा मोहल्ला आहे इकडे. आणि आता आपण तुळी सोडलंय. आता इथून पुढे लागेल आपल्याला चांदणी कोंड, आणि मग काजू फाटा, तोच नरवण. इथून आतमध्ये गेलो की नरवण. बापरे, चिखल झाला पूर्ण. थोडं जरी ॲक्सिडेंट दिला तर गाडी स्लिप, त्याच्यामुळे एकदम आरामात जायचं. बापरे, पूर्ण चिखल. पाऊस जोरात पडला. ही रेती पूर्ण, म्हणजे खडी पूर्ण वाहून आले रस्त्यावर. बापरे, इकडे आहे चांदणी कोंडा. इथून स्टार्ट होतो तो अगदी पुढपर्यंत. इथून चांदणी कोंडला जायचा रस्ता इकडे आहे. काजू फाटा, भेलोशीकडे जायचा हा रस्ता.
आणि आत्ता आपण पोचलो आहे भेलोशीजवळ. आणि हे जे समोरचं कंपाऊंड दिसतंय हे आमच्या शाळेचं कंपाऊंड आहे, जिथे माझं 8वी ते 10वी शिक्षण झालं या शाळेत. भेलोशी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय भेलोशी. आपण आता आपल्या कुडूक साईडला आपल्या गावी. तर हा रस्ता कधी बनेल त्याचं काय सांगू शकत नाही. काका बघतात माझ्याकडे काय करतोय हा. खूप डेंजर आहे रस्ता. बाईक चालवला तर बरं वाटतं, पण ठीक आहे. पण स्कूटी बापरे, कुठून चालवायची कुठून नाही तेच विचार पडतात. हे बघा असे रस्ते आहेत तुमच्याकडे. एक 2 आणि हा तिसरा टर्न. 2 टर्न आपण घेतले, हा तिसरा टर्न. हा जर पावसाळ्यामध्ये हे चांगला रस्ता ह्याच्यावर काय काय पडलं नाही, कार्पेट वगैरे रस्ता बनला नाही तर सगळी माती पूर्ण चिखल या रस्त्यावर होणार आहे आणि गावकऱ्यांची तारंबळ करून जाणार आहे. पण रस्ता असा आहे, हे बघा ही माती बघा. एक दिवस काय पाऊस पडला नाही तर ही माती अशी पूर्ण रस्त्यावर येऊन बसली. तर विचार करा 4 महिने जर पाऊस पडला इकडे, आणि आमच्या कोकण साईडला तर पाऊस माहिती आहे कसा पडतो, कंटिन्यू पाऊस असतो. ऊन म्हणजे माहितीच नसतं. सूर्यदेवताचं दर्शन हे खूप रेअर होतं, नाहीतर बघावं तेव्हा ढग चालूच असतात. पाऊस पडत असतो, त्याच्यामध्ये हवा जोरजोराची सुटलेली असते आणि त्याच्यामध्ये हे असे माती पूर्ण आहे. हे असे बघा, हे झाडतोड झाले, पूर्ण वृक्षतोड करून टाकले पैशाच्या नावाखाली. पूर्ण वृक्षाची वाट लावून टाकली झाडांची. आणि मग हे अशा जमिनी अशा हे डोंगर असे खचून येतात आणि मग हे रस्त्यावर असे येतात आणि रस्ता पूर्ण ब्लॉक होतो. गेल्या सीझनलाच, गेल्या पावसाळ्यामध्ये जिथे मागे खालीच, आता ह्या फरशीच्या इथेच पूर्ण वरून दळण कोसळली होती. पूर्ण रस्त्यावर पूर्ण माती, पूर्ण रस्त्यावर डोंगर आला होता. तर 10 दिवस गाडी आली नव्हती आमच्याकडे. बस महामंडळाची बस येते ना, एक येते महाडवरून, एक येते मंडणगडवरून. 2च बस आहेत. इकडे अजूनपर्यंत ऊन आलं नाही. इथे मध्ये पूर्ण डोंगर असल्यामुळे इकडे ऊन पडले ना अजून. रस्ता बघा, एक तर एवढेसे रस्ते भरलेत आमच्याकडे आणि ते सुद्धा असे पूर्ण पक्के नाहीत, असे कच्चे रस्ते आहेत. हे बघा काय होणार काय माहिती पावसाळ्यात त्या रस्त्यांची अवस्था. हे बाजूने पूर्ण माती काढून ठेवले. पाऊस जास्त पडला की पूर्ण माती रस्त्यावर. मग बसा बोंबा मारत गावच्याने. गावच्या लोकांसाठी अजून त्रासदायक. आणि लोक वाट बघत आहेत एसटीची, मंडणगड नरवण, आणि त्यासाठीच लोक बसले तिथे सगळी वाट बघत. रामवाडी आमच्या गावची पहिली वाडी, रामवाडी. बापरे, इकडे कार्पेट पडलं. परवाच्या दिवशी आलो होतो तर इकडे कार्पेट नव्हतं, फक्त असं वरच्यावर टाकून ठेवलं होतं सगळं दगड. आणि आज आलो आहे, 2 दिवसांनी आलो तर हे कार्पेट पडलं आहे. छान प्रोग्रेस चाललं आहे आमच्या गावाला. फक्त तो पुढचा जो उकरला आहे रामवाडीच्या पुढे, तो पण बनवून टाका म्हणजे झालं. त्यामुळे हा रस्ता बनवला तर बरं झालं, कारण खूप उकरला होता रस्ता. आणि रेती बघा किती आहे रस्त्यावर. आणि स्कूटीवरून भीती वाटते या स्कूटीची चालवण्यात. हा बघा पूर्ण झाडं अशी ओशार पडलेत. आणि जेव्हा पाऊस चालू होईल प्रॉपर, तेव्हा ह्याच्यावर जी पाळवी फुटेल आणि पूर्ण झाडं अशी भरभरून येतील, तेव्हा जो हा व्ह्यू येतो ना, व्ह्यू एक नंबर येतो. आणि आपण पोचलो आता आपल्या
मराठी शाळेजवळ जिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं. कृद शाळा. लोक वाट बघत आहेत बसची. आणि बापरे, आमच्याकडे रस्ता बनला आहे भाई. ते बरं झालं रस्ता बनलाय. काय बोलतोय? बरं ना? काय बोलतोय? A few moments later. गावची माणसं भेटली होती तर त्यांना आवाज देणं खूप गरजेचं आहे. आणि आपण पोचलो आपल्या घरी. जस्ट गाडी पार्किंग करूया. सध्या का बरं ना? आम्ही एकदम म्हणजे तुम्ही. अरे मी आता 2 दिवस आलेलो पूर्वी तोच आहे. अरे का द्या हा सहज हो. काय मग खैरे काय होतं? चाललंय ना? तर काय आलो आपला असाच. नाही तिकडं नाही, तिकडं लावतो मामाच्या तिकडे. चौट आणि फायनली आपण पोचलो घरी. ओ बा बरं ना? आत्ताच बोलवली काय? आत्ताच आलो, आत्ताच आलो तर असाच सहज. हो बरं आहे. हो आता काय नाही, उद्या रिटर्न. 20 minutes later. फायनली आपण घरी पोचलो. आता वाजलेत किती वाजलो मी? 7:45 झालेत. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चल बाय.